बस झालं, अभ्यासाला बस जा. दीदी आली, आता मी तिला रंगवणार. नाही, बस झाला आता. प्लीज ग, अगं आता दीदी आल्या म्हणून. दीदी प्रॉमिस पाळलं नाहीस तू? अगं पहिला मी तुला रंग लावणार होते ना. मुन्नू, एकतर आधीच माझं डोसकं फिरलंय, त्यात तो आणि फिरवू नको. अगं पण आपलं ठरलेलं ना. अगं मी काय हौसेने रंग घेऊन आले नाही, एका दीड शाण्याने रस्त्यावरचा रंग उडवलाय माझ्यावर. आणि तू उडवू दिलास. अगं मी तर जा, तू अभ्यासाला बस. अगं पण आया जा. अस्मे, अगं हा तुझा ड्रेस मुन्नूचे कपडे तिथे ठेव. संगच धुते. नाही, ह्यो ड्रेस आपण नाही धुवायचा. ह्यो ड्रेस मी त्यालाच धुवायला लावणार आहे. अगं पण कोण होता तू? ओळखतेस तू त्याला? आता तर चांगलीच ओळखायला लागल्या. त्याचा खरा रंग तर आज कळालाय मला. आपल्या गावातला आहे? नाही, कुमठ्यातलाय बहुतेक. अगं आपल्याकडे जेवाय आलता. पैसेच माझ्याकडे कोणी सांगितलं तुला? पैसेच माझ्याकडे अजाबात नाहीत. नाही, ती ठीक आहे. अंदाज काय काय झालं? कोण दचकलं? कधी दचकलं? कुठं दचकलं? तरी वगैरे दचकलं. हा, पाठशिरी बसला, अंदाज चकला नाही म्हणताय. खाली पिशवी ती बी कळलं नाही होय तुम्हासनी? पिशवी मोकळी आहे, कळायचं काय नाही कळायचं काय त्यात. मसाले भात करणार होतीस तू, त्याचं काय झालं? खाना जा जा, मस्त मसाले भात कर जा. एक मिनिट जरा उठा. नको ना, दमलोय मी सरळ आहे तोवर सरळ. हा, उठा म्हणलं की उठायचं. उठा. काय पण तू हा तिकडे हे काय जड काहीतरी लागतंय पिशवी. काही नाही म्हणा पिशवी. या पैसे एवढा पैसा बरोबर. केवढं पैसे? किती आहेत किती? मला काही समजलं नाही. मी कवा रंगवलं? वय कवा रंगवलं? म्हणजे मी तुला रंगवलं? यस. ए, गुडघ्यावर पडलायस काय? खुश काय व्हायलायस? नाही नाही, खुश नाही, सॉरी म्हणायला आलतो. तुझ्या सॉरीचं काय लोणचं घालू? सॉरीनं काय होत नसतंय. ह्यो ड्रेस घ्यायचा आणि हिथं माझ्या पुढे धुवायचा. चल धु. अस्मे, अगं काय हे? काय म्हणजे? यानं खराब केलाय, यानं धुवायचा. संपला विषय. अगं जाऊ दे आता, उगाच प्रकरण वाढवू नको. माफी मागितल्या ना त्यानं, जाऊ दे. नाही, काय प्रॉब्लेम नाही, मी धुवून देतो ना. आय, तू आज जा, काय टेन्शन नाही. मी ड्रेस धुवून देतो. पाहिजे तर तू मला रंगव, माझ्याकडे रंग आहे. मला रस्त्याच्या घाणपणानं रंगवलंस आणि तुला चांगल्या रंगानं रंगवू आहे.
हे दिसलंय पण एवढं रात्र कशाला? 2 दिवस झालं दिवसा व्यायाम करायला जमलंच नाही म्हणून. 2 दिवस व्यायाम करायला जमलं नाही ते तुझ्या लक्षात आहे, पण 2 वर्ष तू अभ्यास केला नाहीस ते काय तुला आठवना? हा? अरे परीक्षा सुरू झाली ना? नाही अजून. आता मुन्नू त्यांची परीक्षा सुरू झाल्या, माझ्या परीक्षेला टाइम आहे अजून. टाइम आहे म्हणजे? परीक्षा सुरू झाल्यावर अभ्यास करणार आहेस? एवढा हुशार आहेस तू? हा हा हा, स्वतःला काय न्यूटनची अवलाद समजलास का काय? ए त्याला ओरडायच्या नादात मला कशाला बोलायलास? का बसा तुम्ही. अरे बाबा ये, 2 वेळा नापास झालायस, बस ना आता तरी अभ्यास कर, नाही तर बापाकत उशीर. म्हणजे माझ्याकडे झाल्यावर काय वाईट आहे? नाही वाईट काही नाही, पण तुमच्याकडे झाला तर बागखान बोर्डात येईल म्हणून म्हटलं अगदी तेवढं बी नको, नाही का? अरे बाबा ये, अरे ते ठेव ना डंबेल आणि वह्या पुस्तकं घे जरा हातात. एक्का इस्पिकचा एक्का. सलग दुसरं नाव जिंकलोय मी. आज मीच जिंकणार आहे. आज दिवस माझा मला. गोपीनाथराव, तुमच्या पुरी बाकी हुशार आहेत हा? पण पोराचं काय? ते ह्या वर्षी तरी पास होणार आहे का? त्याच्यासाठी क्लास लावता, अभ्यासाला स्पेशल रूम देता, सगळं देता, तरी तो नापास होतोय. त्याच पोरासाठी पहिल्या बायकोला आणि पोरीनं सोडलं ना, त्याच पोरी नाव काढतात आहे. खानावळचं घरचं काम सांभाळून फर्स्ट क्लास मध्ये पास होते त्या. ते बघा म्हणणं बघा, नुसतं पास होत नाहीये, दर वेळेला पहिलीच येते. माझा एक्झाम काढायला मोबाईल घरीच राहायला वाटतं. तू हो पुढे, मी येते घेऊन. अगं वय परबास येईल की एवढं? होय पण एक्झाम कार्ड लागणारच आहे की. उगं तुला उशीर नको, तू जा. बरं खरंच आजचा दिवस माझाच आहे. एवढा उभी जिंकायची संधी मिळाल्या, ही संधी आता सोडायची नाही. चालू झालं काय? बस लवकर. काय बाबा तुझं? आता बडबडत राहून काय होणार आहे का? म्हणू काय राहिले ते घेऊन ये, जा पटकन जा. लवकर आण. पण आता बस तर गेली, आता पुढची अर्ध्या तासानं. अरे देवा, म्हणजे मुन्नू आता अर्धा तास उशिरा पोहोचल? नाही कुठे 15 मिनिटं आधी पोहोचल. म्हणजे माझं तुम्ही ऐकलं तर. यार रिक्षानी लग्गी पोहोचवतो मी तिला. काय गरज नाही त्याची, काय करायचं ते मी बघते. काय करणार आहेस आता? हाय रिक्षा तर जाऊ दे की. हा, आणि तुम्हाला माझा प्रॉब्लेम वाटत असेल ना, तर तिला एकटीला जाऊ दे, मी नाही जात. मग तर झालं. मुन्नू जा, बस जा पटकन. दादा येळेत पोचवा जरा. हा तुम्ही काय बी काळजी करू नका, अगदी वेळेत पोहोचवतो बघा. आणि तुमचे किती पैसे होतात सांगा मला, देते मी. अहो पैशाचं ते आधीच दिलेत मी. काय बघ तू भरायला, जा की लवकर. 1 मिनिट बी लेट झाला नाही पाहिजे. हा जा लवकर. हा निर्जा निर्जा. परीक्षेला लेट झालेलं मला आवडत नाही, ते कोणी बी असो. येतो. अस्मे, मदत केल्यावर तर नीट वागत जा की. सांगून पण काय उपयोगच नाही म्हणा. तिथे परीक्षेला फक्त 5च मिनिटं राहिल्यात. सायकलने कसं पोचणार आहे आपण? अगं पोचू, तू बस की, बस लवकर.
काय परीक्षेला जायचंय काय? चला सोडतो तुम्हासनी. काय गरज नाही म्हणून बस लवकर. अगं तिथे सायकल काय गाडीपेक्षा फास्ट जाणार आहे का? जाऊया की. अगं पण मग सायकलचं काय करायचं? मी सांगू? 1 मिनिट. चला उशीर होत आहे. हा म्हणू? बसा लवकर, उशीर बस होतोय. लवकर. बस 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 बस. ए चल 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 लवकर. स्लो मोशन पाहू की गाडी. एवढ्या वेळात मी 2दा पोहोचवलं असतं. चल पटकन. हा हा होय. मुन्नू पोचली नाही येळेत. वय मुन्नू परीक्षेला येळेत पोचली म्हणजे देवीच पावली म्हणायची. बरं झालं बाई. तू कुठं आहेस आता? घरलाच यायलास ना? वय येता येता तो रिक्षावाला कुठं घावतोय का ते बघते. का? कारण त्याला विचारायचंय की रिक्षा खरंच बंद पडली का कुणाच्या सांगण्यावरनं बंद पाडली ते. मग अशी गडबडीत विचारता आलं नाही. आता बघते त्याला. घाव देच. तुझं काय तर असतंय बघ. कोण कशाला सांगल रिक्षा बंद पाडाय? गोपीनाथ मला 100% असं वाटायलंय का रिक्षा बंद पाडण्यात त्याचाच हात आहे. उगाच काय बी बोलत असतेस का तू? पुरावा नाही काय नाही उगाच संशय घ्यायचा. संशय पुरावा मिळेस तोवरच असतोय. एकदा का पुरावा मिळाला की ते कन्फर्म होतंय. संशय राहत नाही. आणि जेव्हा केव्हा याचा पुरावा मिळेल तेव्हा तुला समजेलच तो माणूस नाही राक्षस आहे ते. तुझ्या संग बोलण्यात जिंकणार आहे का कोण? ये आता घरला. आता तो रिक्षावाला घाव देच. मग बघतेच त्या गोपीनाथकडे. चप्पल राहिली. राहू दे आता. पोरी कुठे दिसणार त्या? नाही कुणी. अर्चू देवळात गेल्या. मुन्नू परीक्षेला नास्मितीला सोडाय. सोडायला? पण मुन्नू तर रिक्षाने गेला ना? होय पण रिक्षा वाटेत बंद पडल्या म्हणून अस्मी सोडायला गेल्या. अस्मी म्हणत होती का तुम्हीच रिक्षा बंद पाडल्या. मी ऐका आता. माणसानं किती बी सुधरायचं ठरवलं तरी त्याला सुधरूच द्यायचं नाही काय? भल्याचा जमाना राहिला नाही म्हणतात ना, तेच खरंय. तसं नाही पण अस्मी जरा 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 नाही राधा. फुलटू पाण्यात बघते ती मला. आता तिची बी काय चूक आहे म्हणा. माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडलं असेल म्हणून ती वागते तशी. येळ वेगळी होती, परिस्थिती वेगळी होती. तेव्हा जे वाटलं योग्य ते केलं बघ मी. झालं ते झालं. आता जुन्या गोष्टी उघडून काय होणार आहे? तुला बी त्रास, मला बी त्रास. पण राधे, आता मी इथं आलोय ते वेगळ्याच कामासाठी. हो, वेगळ्या कामासाठी म्हणजे? अगं वेगळं काम म्हणजे तुझ्याच फायद्याचं आहे. हा, नीट ऐक. राधी, आधी काय खायला देशील की नाही? अगं आनंदाची गोष्ट आहे. कोण गोड करून सांगतो? हा, काहीतरी आणखी खायला.
सॉरी. सॉरी. नाही ते चुकून पाय पडला हो. ठीक आहे. साधे शब्दात सांगितलेलं समजत नाही काय? कळत नाही? मुकाट्यानं हे पैसे घ्यायचे आणि या कागदावर सही करायची आणि गपगुमान इथून निघून जायचं. काय कळलं? नाही तर माझ्याकडे बाकीचे बी मार्ग आहे. नाही वाईट माणूस आहे मी. त्या अस्मीच्या जीवा उड्या मारतील तू. हा मनात आण ना आता तिला बी इतके एकदम. बघ राधे, परत येईन मी. हा नीट विचार करून ठेव. पस्तवशील. राधा अक्काची खानावळ सापडा ना बाई. नीट नाव टाकलंय ना? अगं मम्मी चारदा चेक करून झालंय तरी बी सापडत नाही. एक मिनिट. सापडलं? सापडलं नाही, आठवलं. अगं भुई गावात राधा अक्काची खानावळ म्हणून अशी एक खानावळ आहे. म्हणजे मोठं हॉटेल नाही तर? अजिबात नाही. अगं अशी साधी सुधी खानावळ आहे. निशीला तिथलं जेवण आवडतं ना, मग तिथलं जेवण त्याला खायला घालायचं. अशानं तो इम्प्रेस होणार आहे तुझ्यावर. मम्मी आपण तिथून जेवण मागवायचं, पण ते जेवण मी बनवलंय असं सांगायचं. म्हणजे बघ कसा इम्प्रेस होतो. वा, काय आयडिया काढलीस. कशी पोरगी माझी शोभती ती. पण निशानला बोलवायचं कसं आणि येईल का तू? थांबा ना, थांबा थांबा थांब. उतरा. ते तुमचं चप्पल देता का हो? हा चप्पल. हा दादा, ह्याला ना मस्त पैकी छान शिवून द्यावं. 2 मिनिट. हा पण ह्याची काय गरज होती? अहो गरज म्हणजे ते गरज होती ना. तुमचं ते चप्पल होती, गरज होती हो. माझा बर्थडे असं सांगून त्या तिघांना बी घरला जेवायला बोलवलं तर मिशीला यावंच लागल आणि निर्मला आंटी त्याला यायलाच लावल. अगं पण उद्या बर्थडे कुठे तुझा? अगं हाय म्हणून सांगायचं ना मम्मी. आता ते लोक लगेच थोडी माझं बर्थ सर्टिफिकेट ना आधार कार्ड तपासणार आहे. हा ते बी हाय. ठरलं तर बघ, त्या तिघांनी उद्या जेवायला बोलवायचं. डन. ते
पुन्हा अपेशी होऊन सारखं सारखं अपेशी व्हायला कसं जमतं हो तुम्हाला? ते वर्ल्ड रेकॉर्ड वाले येऊन का नाही बाक्कन सत्कार करतील तुमचा, जगात सगळ्यात जास्त वेळा अपेशी झालेला माणूस म्हणून. मी काम झाले तर जमवतं. मग माशी कुठं शिंकली? माशी नाही, आसमी शिंक तडबडली मध्येच. काहीच करता नाही आलं. मग तर ती आली नसती तर झेंडाच गाडून आला असता का नाही तुम्ही? ओळखलं नाही तुम्हाला अजून? तुम्ही तुमच्याच्याने काही होणार नाही. पुढच्या टायमाला का नाही मी येणार आहे तुमच्या संग. मी तुमची अर्धांगिनी आहे, माझ्याशिवाय तुम्ही अधुरे. विषय का? एक काम करा, त्या जगण्याला खानावळवालीच्या घरावर लक्ष ठेवाय सांगा. घरी एकटी असेल तेव्हा कॉल टाक म्हणाव. आता 4 पायऱ्या वापरायच्या: साम दाम दंड भेद. म्हणजे साम म्हणजे आधी प्रेमानं सुरुवात करायची. आपलं ऐकलं तर काय फायदे आहेत ते सांगायचं. दाम दाम म्हणजे पैसे, पैसे वापर करायचे. करेक्ट. दंड म्हणजे आपलं ऐकलं नाही तर काय तोटे होतील ते सांगायचं. आणि मग भेद, भेद म्हणजे काय? डोसक्यात काय तुझ्या? येळ आल्यावर समजल. तायडी कुठं जाऊन येते म्हणाली ग? कुठं नाही, बाहेर आहे. इकडे सगळे प्रश्न नीट लिहायचं. आया प्रश्न लिहायचे नसतात ग, उत्तरं लिहायची असतात. तेच ती. तायडे कुठं गेलतीस? मी ते तिथं आता बाहेर गेलते सांगायला 1.5 तास लावणार आहेस का? हा बाहेर गेलते. बर, तुझं आवरलं ना सगळं? काही विसरली नाहीस ना? नाही, येते आता, बसची वेळ झाली. बर, जा देवाला नमस्कार कर. बाय बट. यशस्वी हो. तायडे, आणि कसलं टेन्शन घेऊ नकोस. कसलं? माझ्या परीक्षेचं ग. आणि कसलं? हा, तुझ्या परीक्षेचंच की. नाही घेत. रिक्षान जा की. अगं ह्यातनं आधीच काय बी प्रॉफिट शिल्लक राहणार नाही. सायकल न गेले तर पैसे तरी वाचत्याल. अगं आसमे, ही ऑर्डर काय आपण पैशासाठी नाही घेतली, यातून अजून ऑर्डर येतील म्हणून घेतली. त्यामुळे तू प्रॉफिटचा विचार करू नको. हा, रिक्षानच जा. आणि जाता जाता तायडीला बी नाक्यावर सोड. तुझं काय काम आहे नाक्यावर? अगं ते यशोदा मावशीकडे जायचंय, तिच्या साड्या द्यायच्यात ना. पण मला रिक्षापेक्षा काय नको, मी चालतच जाईल. झालं तर संपला विषय. कशाला लागते रिक्षा? मी सायकलनच जाते. उगा पैसे घालण्याचे धंदे. तुला ऐकाय शिकवलंय का कुणी? ऐकाय शिकवलंय, पण जे ऐकून तोटा होणार आहे ते अजिबात ऐकायचं नाही असं बी शिकवलंय आमच्या आईनं. लय डेंजर बाई आहे ती. लय शानी आहेस. आणि तिथं कुणी काय बोललं बिललं तर भांडायचं नाही. येस बॉस, नाही भांडणार. तायडे, अगं तू माझ्या संग येणार आहेस का रिक्षानं जाणार आहेस? बरं, येते तुझ्या संग. आलेच. अगं ही सगळी चित्र बघताय ना, ती पूर्वानीच काढली. आणि हे वॉल हँगिंग ते बी पूर्वानी केलंय. आमच्या सगळ्या घराचं डिझाईन आहे ना ते पूर्वानच केलंय. वा. आणि मग हे जे काय आहे ते पण हिनच बनवलं असेल. निशिबी ना, मला आवडते म्हणून चेष्टा करायला माझी. अगं जसं तू त्याच्या आवडीचं जेवण बनवतेस ना तसं. अगं आम्ही आल्यापासून ही बाहेरच आहे. जेवण कोण बनवतंय? मीच करायलाय आंटी.
बस झालंच आहे. मी जरा लगेच जाऊन बघते. तुम्ही बसा. मी आलेच मम्मी. तिचं सकाळी 6 वाजल्यापासून उठून काय काय चाललंय बघ. मी तिला मदत करते. अगं थांब थांब, पूर्वा करेल सगळं. तिला नाही लागत कोणाची मदत. मला पण कशाला हात लावून देत नाही बघ. समजा एकटी करते. तू बस बस. हे पैसे खरंच अर्जूच्या लग्नासाठी द्यायलाय? आता दुसरं कशासाठी देणार आहे? घे. घे हे पैसे घे आणि नीट ठेव. घे. धर ना. घे ग घे. आता फॉर्मॅलिटी म्हणून या कागदावर सही कर. एवढं पैसे घे आणि घराचा हक्क सोडण्याच्या या कागदावर सही कर. कागद? घरावरचा हक्क सोडायचा कागद आहे? त्यावर सही घ्यायलाय? पोरींची एकदा का पोरींची लग्न होऊन त्या सासरी गेल्यावर तुला काय करायचं एवढं मोठं घर? त्यापेक्षा हे घर मग आपल्या विकीला होईल ना. घे. ते तो होईलच ग, पण त्याही पेक्षा महत्वाचं काय? काश्मीरला काही पुढे बनायचं असेल किंवा मुन्नूला पुढे जाऊन शिकायचं असेल तर इथं राहून थोडीच काय होणार आहे. बया आणि मुन्नू तो एवढी हुशार आहे का तिला या खेडेगावात ठेवायचं म्हणजे तिच्या भविष्य संघ खेळण्यासारखं आहे. ती चांगल्या कॉलेजात जाईल, शिकल, तिचं भलं होईल, अर्चनाचं भलं होईल, आसमीचं भलं होईल आणि तिथं खानावळ तर लई जोरात चालेल. समजा मनागत होईल. कुणाच्या मनागत? आमच्या का तुमच्या? सगळ्यांच्या मनागत होईल. घे पैसे आणि कर कागदावर सही. अरे वा, चटणी बी आणली का? मला सांग, चटणी मिक्सर मध्ये होत्या ना? होत्या की. थँक्यू. अलका, मला निघायला लागतंय बघ. अगं असं मधनच काय? अगं नगराध्यक्षांनी बोलवले अर्जंटमध्ये. अगं जेवण तयार आहे, जेवून जा की. नाही नाही, मी हवं तर पूर्वाला सांगून जाते. हा अगं निर्मला ऐक की. तिने वाढलं तरच खाईल मी.
हे चल वाढायचंय. काय? अगं बाहेर चल, त्याला वाढायचंय. ए मी काही तर वाढाय आले नाही, डबा पोचवाय आलते. डबा पोचवला, विषय संपला. अगं तसं नाही, नाही म्हणू नको ना. माझा बर्थडे आहे की नाही, आणि तू मदत करायचं कबूल केलंयस की नाही, मग चल ना बाहेर. अगं लवकर बाहेर आली, त्याला वाढलं तर लवकर तूच फ्री होशील. आणि तसं बी तो म्हणतोय ज्याचं क्रेडिट त्याला मिळायलाच पाहिजे. चल ना प्लीज प्लीज प्लीज. हळू, ठसका लागल. ठसका लागल्यावर पाणी पाचशील. पाणी पाजणं याचा अर्थ माहिती आहे ना? काय कुठं काय? मग काय बघायलास? काय व्हायलंय? अगं ती तर अजून थोडा वेळ थांबल असं काहीतरी कर की तायडे. म्हणजे कसं कसं रे? अगं काय 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 बोल की. गप्पे. बर टेन्शन घेऊ नको, करते काय तर. थँक्यू तायडे. नाही की तुम्ही मागाशी किचन मध्ये गेलता तेव्हा तुमच्यात काहीच नाही बोलणार होय. झालं, आणि मी सावरून बी घेतलं. मी पूर्वाची मैत्रीण आहे असं तिला सांगितलंय. तू काही निशी, आता तुझ्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत. एक तर आता आपण हिथं या विषयावर चर्चा करत बसायचं, नाहीतर दुसरा मी आज जाऊन तिला थांबवायचा प्रयत्न करायचं आणि चान्स मिळाला तर तू तिला भेटायचं. आता तो बघ. चल चल, लय नाटक करू नको दा. सॉरी मम्मी, तुझी ओळख मी लपवायला लागलोय, पण मी लवकरच सगळं ठीक करते.